आघाडीचे अध्यक्ष म्हणून हो, आज तहसीलचा तपासणी करण्यासाठी आलो होतो. आज खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची बैठक या ठिकाणी होती. शेतकऱ्यांचा हंगाम आता जवळ आलेलाच आहे. मग त्याची पूर्वतयारी, मग शेतकऱ्याला लागणारं बियाणं, शेतकऱ्याला लागणारं खत, शेतकऱ्याला लागणारं कीटकनाशक, शेतकऱ्यांना बँकेच्या मार्फत पीक कर्ज मिळणं, MSCBच्या माध्यमातून त्यांना सोलरच्या माध्यमातून कुसुम योजनेचे पंप इन्स्टॉल करणं, या सर्व बाबीचा आढावा या ठिकाणी घेतला. तातडीनं सर्व यंत्रणेला कामाला लावायला लावलं. सरकार मोफत बियाणं देतोय, परंतु ते गावापर्यंत जात नाही. त्या संदर्भामध्ये त्यांना ताकीद दिली की पुढच्या कालखंडात हे बियाणं जर गेलं नाही तर एकालाही माफ केलं जाणार नाही, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिली. तहसील कार्यालयाच्या वारंवार तक्रारी येत आहेत की रेशन कार्डाच्या हो, रेशनच्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी या ठिकाणी माझ्याही कानावरती प्राप्त झालेल्या आहे. मी आता माननीय तहसीलदार यांना सूचना केलेली आहे की इथं 3000 रुपये रेशनसाठी घेतले जातात, अशा प्रकारची चर्चा आहे. खरं काय खोटं कायची माहिती घ्या आणि याच्यामध्ये खरं जर आपले काही लोक अटकले असतील तर त्यांना तातडीनं त्यांच्यावर कारवाई, फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, अशा प्रकारच्या सूचना त्याने केलेल्या आहेत.